मुंबई आणि ठाण्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। गरज असली तरच घराबाहेर पडा असं आवाहन आता सरकारकडून करण्यात आलंय। कामाशिवाय बाहेर पडणं टाळा असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं। मंत्री गिरीश महाजन यांनी आता आवाहन केलंय, कामाशिवाय बाहेर पडणं टाळा। आता अजून सुद्धा रेड अलर्ट देण्यात आलाय। मुंबई आणि ठाण्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। गरज असली तरच घराबाहेर पडा असं आवाहन आता करण्यात आलंय। कारण ज्या प्रकारची सध्या परिस्थिती मुंबईमध्ये पाहतोय, मुंबईच्या अनेक ठिकाणांमध्ये काही ठिकाणी वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे। रेल्वे रुळावरती पाणी साचलंय, काही ठिकाणी रुग्णालयात केईएम रुग्णालयात पाणी साचलंय आणि त्यात आता मंत्री गिरीश महाजन यांनी हे आवाहन केलं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत। सुशांत, आपण पाहतोय मुंबई आणि ठाण्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय, काय ताजे अपडेट आहे? कारण जर बघितलं असेल तर सकाळपासूनच मुंबईत पावसाला सुरुवात झालेली आहे। 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडला आणि त्यानंतर थोडासा पावसाने उसंत घेतली आणि पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आणि याचमुळे हवामान खात्यानं आता मुंबईला रेड अलर्ट जो आहे तो जाहीर केलेला आहे। पुढचे काही तास मुंबईसह ठाण्यामध्ये अशाच पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येते आणि त्या दृष्टिकोनातून यंत्रणा देखील अलर्ट झालेल्या आहेत। राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच मंत्रालयात जाऊन विविध विभागांची माहिती घेतली। मुंबईसह ठाणे असेल, कोकण असेल, या भागात कशा पद्धतीने पाऊस पडलेला आहे, कोणत्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे याची संपूर्ण माहिती घेत प्रशासनाला देखील अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत। मुंबईत येत्या काळात काही मुसळधार पाऊस पडू शकतो असं हवामान खात्याने सांगितल्यामुळे आता गिरीश महाजन जे आहे ते मुंबई महानगरपालिकेत आलेले आहेत। तिथल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाची ते माहिती घेत आहेत। करण, अगदी सुशांत, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।